प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनची चोरी आज पकडल्या गेली आहे, पण ती कशी ते बघा. आता ही आल्याला गळ्यात पडते अर्जुनच्या. अर्जुनला ऑकवर्ड वाटतं. पूर्णाजीला सुद्धा अर्जुन म्हणतो, अगं प्रिया तू आलीस? अगं मी फोनच करणार होतो तुला. तन्वी, नाही म्हणजे बस तू, मला जरा एका महत्त्वाच्या फोनवर बोलायचं आहे, मी आलोच. हे बघ हे बघ हे बघ माझा फोन आला. आणि अर्जुन स्वतःला तिथून कटवतो. अस्मिताला चुटपुट लागलेली असते की हे सगळं कसं झालं, काय झालं, म्हणून ती तिला म्हणते, तू आजीशी नंतर बोला, चल आपण दोघी थोड्या गप्पा मारत बसूयात. म्हणून अस्मिताने तिला तिच्या खोलीत नेलं आहे आणि विचारतीये, अगं हा सस्पेन्स सिनेमा मला सांग तरी, कसं झालं, काय झालं. आता ही प्रिया म्हणते, अगं अस्मिता, ही तर फक्त झलक आहे, तुला माहीत नाही आहे अर्जुन माझ्याशी खूप छान वागतोय, अजून तर खूप काय काय तुला सांगायचं आहे, आणि तुला माहिती आहे लवकरच आता आमचं लग्न पण होईल. अस्मिता म्हणते, खरं सांगतेस की काय? हे सगळं ऐकायला माझे कान आतुरले होते, पण त्याला एक बायको आहे अजून, हे विसरू नकोस. प्रिया म्हणते, काळजी करू नकोस, त्या बायकोला ना तू लवकरच हाताला धरून घराच्या बाहेर काढणार आहे, तुला दिसेलच. अस्मिता म्हणते, खरंच का गं? मी तर मस्त पॉपकॉर्न घेऊन अगदी बाल्कनीची सीट पकडून हे सगळं बघायला आतुर झाली आहे. प्रिया म्हणते, मग तू तिकीट काढूनच ठेव, कारण हा सिनेमा तुला लवकरच बघायला मिळणार आहे. किती तो आसुरी आनंद प्रेक्षकांनो. पण असो, या दोघींच्या गप्पा चालू आहेत, पण इकडे मात्र अर्जुनची जरा जास्तीच लुडबुड वाढली आहे किचनमध्ये. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, अजून जेवायला वेळ आहे, तो आत्तापासून काय येऊन बसलाय किचनमध्ये? अर्जुन म्हणतो, मम्मा काय वास येतोय किचनमधनं, त्यामुळे ना मला भूक कंट्रोल नाही होते, मी बसतो इथे, सगळ्यांना येऊ दे की. कल्पनाताई म्हणतात, सायली, तन्वीचं ताट आधी वाढ, आणि त्यामध्ये चटणी नको वाढूस, तिला चटणी आवडत नाही, ती लहानपणी धिंगाणा करायची चटणी वाढली की. सायली म्हणते, बरं आई, हरकत नाही आहे. आता कल्पनाताई गेल्यात आतमध्ये. अर्जुन म्हणतोय, काय कुठपर्यंत आलाय स्वयंपाक? सायली म्हणते, सर तुम्ही मध्ये मध्ये लुडबुड करू नका बरं. आता हा विमलच्या मागे जातो. विमलला म्हणतो, विमल ठेव ते कामं बाजूला, तू जा बरं पूर्णाजीला आणि सगळ्यांना आवाज दे, नाहीतर सगळेजणं उशिरा येतील, मला भूक लागली आहे बरं. तो आता सायलीजवळ जातो. सायली काय करते ते बघायला. सायली म्हणते, सर तुम्ही कामं वाढवताल माझी, तुम्ही जा ना इथून. अर्जुन म्हणतो, मी भजी टेस्ट करायला आलो आहे. आता तो भजी टेस्ट करत असतो तेव्हा मुद्दाम तिथे मीठ खाली सांडतो. इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी अर्जुनचं असं जाणं येणं यातच खूप वेळ घालवला आहे. आता सायली इथे मीठ पडल्यावर वैतागते आणि म्हणते, काय हो सर, माझं काम वाढून ठेवलं ना. आता हा शहाणा त्या गॅसच्या ओट्याजवळ जातो आणि त्या तिखट्या मिठाच्या डब्यातलं तिखट खूप मोठं स्वतःच्या मुठीमध्ये भरून घेतो. जोवर सायली मीठ भरत असते खाली, तोवर हा मुठीत तिखट भरतोय, असं दाखवतोय जणू काही झालंच नाही आहे. पण आता ते तिखट बोटात असल्यामुळे त्याची आग व्हायला लागते मुठीची. शेवटी विमलने सगळ्यात आधी ते ताट वाढलं आहे तन्वीचं आणि तिथे टेबलवर ठेवलं आहे. अर्जुन वाटच बघत असतो की कधी ताटं वाढल्या जातील, कधी नाही. आता हे त्यांनी खूप वेळ घालवला आहे. ती विमल ताट वाढते, मग अर्जुन तिथे असं बसलेला असतो. मग शेवटी मी तुम्हाला जे जे मेन हायलाईट केलं आहे ते तुम्हाला सांगते आहे. मग त्याने काय केलं तर तन्वीच्या वाटीमध्ये सगळं तिखट घातलं आहे, अख्खं मुठभर तिखट त्याच्यात ओतलं आहे. सायली तिथेच असते पण तिचं लक्ष जात नाही, आणि हा शहाणा काही झालंच नाही म्हणून लगेच बाजूला येऊन उभं राहतो, पण त्याच्या हाताची प्रचंड आग होत असते. विमल म्हणते, अर्जुन दादाला जरा जास्तीच भूक लागली आहे वाटतं. आता सगळेजण आले आहेत. कल्पनाताई म्हणतात, जा सगळेजण हात धुवून या. पण आता अर्जुन म्हणतो, मी जातो आधी हात धुवायला, आणि हा हात धुवायला गेला आहे. प्रताप म्हणतात, काय गं प्रिया, घरी सगळे मजेत आहेत ना? पूर्णाजी म्हणतात की पोटभर जेव आज तन्वी. तन्वी म्हणते, हो पूर्णाजी, हो मामा सगळे मजेत आहेत. आता अर्जुन म्हणतो, तन्वी आज सगळं माझ्या बायकोने बनवलं आहे बरं का, अतिशय उत्तम स्वयंपाक करते ती. कुर्मा तर खास तिनेच बनवला आहे, आणि तिने ताटसुद्धा स्वतः वाढलं आहे बरं का तुझं. आता हिला जरा जेलसी फील होत असते प्रियाला. आता कल्पनाताई म्हणतात, अगं आमची सायली खूप छान स्वयंपाक करते. सायलीचं कौतुक ऐकून या प्रियाला काय बरं वाटणार. असो, आता पूर्णाजी म्हणतात, चला गं तुम्ही दोघी पण एकत्र बसा, सायली तू बस बरं. आता हे ऐकूनही प्रियाला कसं तरी व्हायला लागलं आहे. पूर्णाजी सगळ्यांनाच आग्रह करताय की सगळ्यांनी एकत्र जेवावं. अर्जुन म्हणतो, हो बायको बस ना तू माझ्याजवळ. अगं बस की इथे माझ्या शेजारी, किती स्वयंपाक केलास तू, दमली असशील ना. आता हे ऐकून पुन्हा अजून प्रियाला जेलसी फील झाली आहे. असो, तर आता सायलीचं कौतुक चाललं आहे. अश्विन पण म्हणतोय, वहिनी काय वास येतोय स्वयंपाकाला, मस्तच, मला तर फक्त वासानेच कळतंय की जेवण खूप छान झालं असेल. वहिनी अप्रतिम स्वयंपाक बनवता हं तुम्ही. अश्विनही कौतुक करतोय. आता अर्जुन एक घास खातो आणि मग तर अरे वा, विचारायचंच काम नाही, काय बनवलंयस तू सायली, उत्तम, भारी, खूपच छान झाली आहे भाजी. आता सगळेच जण टेस्ट करतायत स्वयंपाक. आता ही अस्मिता पण म्हणते, बरं झालं आहे, जरा मीठ असतं अजून तर, पण ठीक आहे, ओके.
आता अर्जुन वाट बघतोय की प्रिया कधी तोंडात घास घालणार. पूर्णाजी पण खूप कौतुक करतात. वागं सायली, खूप छान झाला हा स्वयंपाक. सायली पण खुश असते की चला तिने केलेला स्वयंपाक सार्थकी लागला. पण आता ही प्रिया खाते एक घास. बरं भाजी हे चमच्यानी का खाताय हे मला कळलं नाही आहे प्रेक्षकांनो. भाजी कुठे चमच्यानी खातात का? हां, मटकी वगैरे गोष्ट वेगळी आहे. पण असो, आता हिने खाल्लं आहे आणि अर्जुन आता हसतोय की बरं झालं खाल्लं आता हिने. आणि ही मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. तिच्या डोळ्यातून नाकातून कुठून कुठून पाणी आलं आहे. खोकलायला लागते. सगळ्यांना कळतच नाही काय झालं आहे. आता खोकलता खोकलता सांगते की तो कुर्मा अशक्य तिखट आहे. कल्पना ताई म्हणतात अगं काय सांगतेस तन्वी, आम्हाला तर नाही लागला. तन्वी म्हणते पण मला लागलं आहे ना, माझ्या वाटीतला कुर्मा खूप तिखट आहे. कोणीच विश्वास ठेवत नसतं तिच्यावर. अर्जुन म्हणतो म्हणजे तन्वीच्याच वाटीतला कुर्मा तिखट आहे का? म्हणजे ह्याने शहाण्याने स्वतः केलं आहे. पण स्वतः म्हणजे म्हणतात ना चोर ते चोर वर शिरजोर. आता त्या तन्वीला बासुंदी देण्यात येते. ती गटागटा पितीये. इतकं तिला तिखट लागलं आहे. आता अस्मिता तिला वारा घालतीये हाताने बरं का. आता ही सायली म्हणते काय गो खरंच तुला इतकं तिखट लागलं प्रिया? अस्मिता म्हणते मग ती काय खोटं बोलतीये का? दिसत नाही का तिला किती त्रास होतोय ते? ही मोठ्या मोठ्याने बोंबलायला लागते. प्रिया मोठ्याने रडायला लागते. बाप रे किती तिखट केलंय सायली, तू मुद्दाम केलंस ना हे सगळं. आता अर्जुनला जे हवं असतं तेच होतं आहे. पण अर्जुन आहे किती शहाणा. तो लगेच पूर्णाजीला म्हणतो तू टेस्ट करून बघतेस का पूर्णाजी? पूर्णाजी टेस्ट करतात म्हणतो हा बाप रे किती तिखट आहे गं हे. कल्पना पाणी दे मला. आता सगळ्यांचीच धावपळ झाली आहे. पूर्णाजीला तिखट लागल्यावर कोणी पाणी देत आहे, कोणी बासुंदी देत आहे. कल्पना ताई म्हणतात असं कसं झालं, आमच्या याच्यात तर काही तिखट नाही आहे. आता ही लागते वचावचा बोलायला तन्वी, तूच मुद्दाम केलंस हे सगळं, बाकी कोणाच्या नाही पण माझ्याच वाटीत तिखट घातलं. तू ही सूड उगवते माझ्यावर. काय गं सायली, पहिल्यापासूनच जळत होतीस माझ्यावर. आता हे सगळं तू मुद्दाम केलंस ना, मला त्रास व्हावा म्हणून. तुझ्या नवऱ्याने मला स्वतःहून इन्व्हाइट केलं, हे तुला सहन नाही झालं ना? कल्पना ताई म्हणतात नाही नाही आमची सायली असं करणारच नाही. पण ही वचावचा बोलायला लागते नाही नाही ही अशीच आहे, पहिल्यापासूनच हिला मी नकोय, ही जळते माझ्यावर. तिने खूप काही सुनावलंय बिचाऱ्या सायलीला. पण अर्जुन मात्र एक शब्दही बोलत नाही. सायलीला कसं तरीच व्हायला लागतं. प्रतापराव म्हणतात ही मुलगी या घरात आहे तोवर कोणी रोज शांततेत जेवणार नाही. रोज तर मस्त चटामटा करत जेवतात. हे पोहे तर कालच खाल्ले ना प्रतापरावांनी. असो, पण आता प्रिया म्हणते हिने मुद्दाम केलंय हे मला त्रास व्हावा म्हणून. अस्मिता पण म्हणते हो ही असं करूच शकते. पूर्णाजी आता विचारतात हे ताट कोणी वाढलं, हा कुर्मा कोणी तयार केला? आता सायली प्रत्येक गोष्टीला मी असं उत्तर देते. पूर्णाजी ओरडतात आणि म्हणतात बस कर सायली तुझा खोटारडेपणा. बिचारी सायली कात्रीतच सापडली आहे. अर्जुन विचार करतोय की बरं झालं आता हिला ह्या पूर्णाजी आता ओरडणार मिस सायलीवरती आणि सायली त्यांच्या मनातनं कायमची उतरून जाणार. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पुढे आपण बघतोय की या कल्पनाताई पूर्णाजीशी बोलायला गेल्यात. पण पूर्णाजी म्हणतात की तिने हे मुद्दाम केलंय. काही लोक दाखवतात वेगळं आणि त्यांच्या मनात असतं वेगळं. तिला राग आहे तन्वीवर म्हणूनच तिने असं केलं असेल. पूर्णाजीला या गोष्टीची खात्री पटली आहे. अर्जुन सायलीला म्हणतोय जाऊ द्या तुमची थोडी चूक आहे, झालं असेल तुमच्याकडनं. आता पूर्णाजीच्या मनातनं तुम्ही उतरलात. सायली म्हणते पण मी हे केलेलं नाही आहे. न केलेल्या गोष्टी मी काय ॲक्सेप्ट करू? मी तिखट टाकलंच नाही आहे तन्वीच्या ताटात. अर्जुन म्हणतो नसेल टाकलं तुम्ही, झाली असेल चूक. आता त्या मसाल्याच्या डब्यामध्ये मसाला बाजूला होता, मीठ मध्ये होतं. आता तुम्हाला नाही कळलं, झालं असेल तुमचं कन्फ्युजन. आता मात्र सायलीला कळलं की हे अर्जुनचंच काम आहे. कारण एवढे डिटेल पुरुषांना कधीच नसतात की कुठे काय ठेवलं आहे. त्यामुळे सायलीने अर्जुनची चोरी पकडली. आता आपण बघूयात प्रेक्षकांनो नेमकं काय गडबड होते. मला तर वाटतं की सायली अर्जुनचं नाव पूर्णाजीला सांगेल. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आणि ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. धन्यवाद.